पुणे येथील भोसरी प्रकरणामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। त्याच स्वरूपाचे आरोप या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर होत आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत या ठिकाणी माजी मंत्री एकनाथ खडसे आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगणार? पार्थ पवारांवर या ठिकाणी कवडीमोल किमतीमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप होतोय, काय सांगणार? नाही, पार्थ पवारांनी जमीन कवडीमोल केली असा आरोप त्यांच्याकडे नाही आहे। त्यांनी या ठिकाणी जी जमीन खरेदी केली ती कमी किमतीमध्ये खरेदी केली। 1000 कोटीची जमीन खरेदी करत असताना त्यांनी ज्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी लावलेली आहे ती स्टॅम्प ड्युटीसुद्धा त्यांनी माफ करून घेतली अशा स्वरूपाचे आक्षेप आहे। त्याबरोबरीला ही जमीन महारवतीन जमीन आहे आणि ह्या महारवतन जमिनीला जर मुक्त करायचं असेल तर राज्य सरकारच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे महसूल आयुक्त यांची त्यांना परवानगी लागते। इथं ती परवानगी घेतलेली दिसत नाही आहे आणि स्टॅम्प ड्युटी माफ करत असतानाही या ठिकाणी राज्य सरकारला जो प्रस्ताव द्यावा लागतो त्या प्रस्तावामध्ये लिहावं लागतं की आमचं भागभांडवल किती आहे, आम्हाला पतपुरवठा कोण करणार आहे, किती माणसांना रोजगार आम्ही देणार आहोत, आमच्या संचालक मंडळाची प्रॉपर्टी किती आहे, हे सगळं करून मग तो प्रस्ताव जो आहे तो त्यांच्याकडे जात असताना इंडस्ट्री डिपार्टमेंटचा रजिस्ट्रेशन नंबर त्याला द्यावा लागतो आणि मग इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे जाऊन त्याची छाननी होते। ते छाननी झाल्यानंतरच शासनाच्या GR प्रमाणे इंडस्ट्री डिपार्टमेंट स्टॅम्प ड्युटी माफ करू शकतं। ही स्टॅम्प ड्युटी माफ करताना हे अगदी आपलं म्हणतात 24 तासाच्या आत यामध्ये कारवाई झालेली दिसते। म्हणजे कुणातरी राजकीय वरदहस्त असं होणार नाही। म्हणून यामधलं जे आहे एकंदरीत एकतर महारवतन जमीन आहे, या जमिनीचा व्यवहार जो आहे तो बेकायदेशीर आहे परवानगी न घेताना। त्यामुळे व्यवहार ज्या ठिकाणी बेकायदेशीर ठरतो तर ही जमीन मूळ मालकाला परत गेली पाहिजे। त्यामुळे या ठिकाणी जमीन मूळ मालकाला परत गेली पाहिजे। अशा स्वरूपाचं ज्याला म्हणतो की बनावट कागदपत्र तयार करून जर कोणी खरेदी केली असेल तर तो फौजदारी गुन्हा होतो। 420 होते गुन्हा आणि हे गुन्हे त्याच्यामधनं निष्पन्न होऊ शकतात। या ठिकाणी कुणाचा तरी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एवढं फटाफट प्रकरणं कधी मंजूर होत नाही आणि एवढी रिलीफही मिळत नाही। त्यामुळे हा जो आहे विषय जो आहे तो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मुलाचा आहे, पार्थ पवारांचा विषय आहे आणि ह्या ठिकाणी राज्याचेच उपमुख्यमंत्री याच्यामध्ये असेल आणि त्यांचा मुलगा जर असेल तर मला वाटतं की ते नैतिक जबाबदारी आहे माझ्यावर। ज्यावेळेस आक्षेप घेण्यात आला त्यावेळेस मी कुठेही जमीन खरेदी केलेली नव्हती, मी कोणताही पैसा दिलेला नव्हता, त्या व्यवहाराशी माझा दुरान्वय संबंध नव्हता। तरीही ते माझ्या परिवारातले आहेत आणि त्यासाठी मी एक मीटिंग घेतली म्हणून माझ्याकडं त्या ठिकाणी म्हणजे ह्याच्यासाठी कारवाई करण्यात आली। आता ही कारवाई यासाठी करण्यात आली होती की तर तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे लाभ दिला। राज्याचे मंत्री उपमुख्यमंत्री ज्यावेळेस अशा स्वरूपाचं पारिवारिक विषयाच्या संदर्भामध्ये मदत करत असतील तर तो या कायद्याखाली नैतिक गुन्हा ठरतो आणि नैतिकच्या आधारावर मी राजीनामा दिला होता। आता याही ठिकाणी नैतिकतेच्या आधारावर जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी अजितदादांना राजीनामा देण्याची आवश्यकता आहे। भाऊ, या प्रकरणाची स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही चौकशी करणार आहेत, त्याचे आदेशही या ठिकाणी दिले आहेत। काय सांगणार? त्यांच्या बाजूलाच या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार बसलेले आहेत। निष्पक्षपणे होऊ शकते का ही चौकशी? याने चौकशी होईल, चौकशी त्या संदर्भामध्ये प्रशासनाची होईल। एखाद्या आणखी 2-4 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, त्यांना दोषी धरण्यात येईल, सगळं होईल त्याच्या संदर्भामध्ये। परंतु अप्रत्यक्षपणे ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई होईल याची खात्री देता येत नाही। कारण हा अजितदादा पवारांचा प्रश्न आहे। राज्यामध्ये ते सहभागी आहे, उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्यावर 70,000 कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप होता आणि तोही कुचऱ्याने केला होता, देवेंद्रजींनी केला होता गाडीवर पुरावे देऊन। आणि अशा पुराव्यामधूनही ते शासनामध्ये सामील झाले आणि ते क्लीन झाले, स्वच्छ झाले। त्यामुळे अजितदादांवर अशा स्वरूपाची कारवाई होईल असं मला वाटत नाही। भोसरी प्रकरणात जेव्हा आपल्यावर या ठिकाणी आरोप झाले होते, आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांवर आरोप झालेले आहे। आपण त्या ठिकाणी राजीनामा दिला होता, काय सांगणार? नाही, त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं की बा अशा स्वरूपाचा तुम्ही या ठिकाणी मीटिंग घेतली
आणि तुम्ही सत्तेचा दुरुपयोग केला. मिटिंग घेणं हा सत्तेचा दुरुपयोग ठरला आणि त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माझ्या 12 खात्यांचा राजीनामा तत्काळ दिला. आता संवेदना असते, ज्याला संवेदना असतील ते राजीनामा देतात. या ठिकाणी अजितदादा किती संवेदनशील आहे हे आपण पाहिलं. त्यांची ईडीच्या चौकशी झाल्या, त्यांच्यावर आरोप झाले, सगळं झालं, तरी त्यांनी कधी राजीनामा दिल्याचं ऐक्यवंतता नाही आलं. भाऊ, या सावड्या गोंधळात व्यवहार झालेला दिसतात असताना हा व्यवहार सरकार रद्द करणार का? हा व्यवहार तर रद्दच होणार. मुळामध्ये काय आहे की हा सावळा गोंधळ दूर, परंतु ही जमीन जी आहे ती महारवतन जमीन आहे आणि याची परवानगी घेतलेली नाही. ज्यावेळी आयुक्ताची परवानगी घेतलेली नसेल तर व्यवहार आपोआप रद्द होतो. त्यामुळे रद्द करण्याचा विषयच नाही. हा व्यवहाराचे जे अनियमितता असेल ते आणखी नंतर स्टॅम्प ड्युटी माफ करण्याच्या संदर्भामध्ये किंवा अन्य विषयाच्या संदर्भामध्ये असू शकेल, त्याच्या चौकशा होतील. सरकारने आजच्या आज जर त्या ठिकाणी महसूल आयुक्तांची परवानगी न घेता हा व्यवहार झाला असेल तर हा व्यवहार तत्काळ रद्द करण्याची आवश्यकता आहे. भाऊ, ज्या उद्योग विभागातील महोदयांनी स्टॅम्प ड्युटी माफ केली त्यांची सरकार या ठिकाणी चौकशी करणार का? निश्चित. या चौकशीमध्ये सगळ्यांची चौकशी सरकार करेल. ज्यावेळेस माननीय देवेंद्रजींनी घोषणा केलेली आहे त्यावेळेस मी सांगितलेलं आहे की प्रशासनिक चर्चा नक्कीच होतील. नक्कीच या ठिकाणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे, ज्या प्रकारे भोसरी प्रकरणात माझ्यावर आरोप झाले त्या प्रकारे मी या ठिकाणी राजीनामा दिला होता. नैतिकतेच्या आधारे अजित पवार राजीनामा देतील का, एक सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.